नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन. भावांनो, बघा ही बातमी तुम्ही समोरच आहे तुमच्या. लाडक्या बहिणींसाठी पुन्हा आदिवासी विभागाचा निधी हा लाडक्या बहीण योजनेसाठी दिलेला आहे. आणि त्यानंतर पुढचं जे पेज क्रमांक आहे जवळपास 4 मला असं वाटतं, तर त्यावरती पुन्हा लाडक्या बहिणीमुळे सरकारची दमछाक होत आहे अशा प्रकारची बातमी आता लोकसत्तामध्ये प्रकाशित झालेली आहे. लोकसत्ता पेपर हा ऑथेंटिक पेपर आहे, त्याच्यामुळे ॲक्च्युली सगळेच पेपर ऑथेंटिक आहेत, परंतु तरीसुद्धा एक अभ्यासपूर्ण माहिती या पेपरमध्ये असते. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आदिवासी विभागाचा जो निधी आहे जवळपास 335,70,00,000 रुपये निधी हा महिला आणि बालविकास खात्याकडे वर्ग करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. आणि सोबतच इतरही काही जे विभाग आहे, उदाहरणार्थ सामाजिक न्याय विभागाचा निधीसुद्धा लाडक्या बहीण योजनेसाठी पाठवलेला आहे. आता मुळामध्ये हे दोन योजना आणि पुन्हा तिसरंही आहे, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी फटका बसलेला आहे. आणि जवळपास 60,33,00,000 रुपयांची गरज ह्या विभागाला आहे, परंतु लाडक्या बहीण योजनेमध्ये हे पैसे सगळे वळवण्यात आलेले आहेत अशा पद्धतीनं सांगितल्या जात आहे. आणि अनेक जिल्ह्यामध्ये जवळपास अनेक प्रस्ताव जे आहेत ते सध्या शासनाला पाठवलेले आहेत, परंतु अद्याप निधी नसल्याने मदतीसाठी आम्ही शासन दरबारी पाठपुरावा करत आहोत अशा प्रकारची ही बातमी आहे. आदिवासी विभागाचा जो एकंदरीत खर्च असतो वर्षाचा तो आहे 3,420 कोटी रुपये आणि त्याच्यामधनं साधारणतः 10% रक्कम ही आपल्या लाडक्या बहीण योजनेसाठी वळवण्यात आलेली आहे. मग हे सगळं मी तुम्हाला आता का सांगून राहिलो ते आपण लक्षात घेऊयात. आपल्याला माहिती आहे की आपले 3 ते 4 महिन्यापासून पगार झालेला नाही आहे. सध्या आपल्याला आधार व्हेरिफिकेशन करायला सांगत आहेत, आस्थापनेला सुद्धा त्यांचं व्हेरिफिकेशन करायला सांगितलेलं आहे. अनेक डॉक्युमेंट जे होते तर ते त्यांनी एनरोल करायला सांगितलेले आहेत. त्यामुळे आपली पगार होत नाही आहे. आधार व्हेरिफिकेशन जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत असं ते सांगून राहिले. परंतु हा सगळा बेबनावपणा आहे. ज्या पद्धतीनं हा अनेक खात्यांचा निधी हा लाडक्या बहीण योजनेसाठी वळवला जात आहे, मला 100% असं वाटतं की आपल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधील प्रशिक्षणार्थी बांधवांसाठी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाला जो मिळणारा निधी आहे जवळपास 5,500 कोटी रुपयांचा निधी आहे, बरोबर आहे की नाही. तर हा निधीसुद्धा 100% लाडक्या बहीण योजनेसाठी वळवल्या गेलेला असेलच. मग तुम्ही म्हणाल सर त्याची बातमी का नाही आली. मंगलप्रभात लोढा साहेब ज्या पद्धतीनं शिरसाट साहेब, बरोबर आहे, संजय शिरसाट साहेब हे त्या ठिकाणी सामाजिक न्याय विकास विभागाचे मंत्री आहेत, तर त्यांचा निधी ज्या वेळेला वळवण्यात आला त्यावेळेला त्यांनी लगेच पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की भाऊ हे आमचं खातं आहे, तुम्हाला जर आम्हाला देण्यासाठी पैसेच नसतील तर आमचं खातं बंद करा. आणि अशोक उईके साहेब जे आहेत तर ते सध्या आदिवासी विकास विभागाचे मंत्री आहेत, तर त्यांची प्रतिक्रिया आणखीन काही आलेली नाही आहे. परंतु मागच्याही महिन्यामध्ये जवळपास एवढाच निधी त्यांनी बहीण योजनेसाठी वळवलेला होता, याही महिन्यामध्ये त्यांनी हा निधी वळवलेला आहे. आणि एवढंच नाही तर वर्षभरसुद्धा हा निधी त्यांचा आता वळवण्यात आलेला आहे. अशाच पद्धतीनं आपला रोजगार विभाग जो आहे, कौशल्य विभाग जो आहे तो त्याचाही निधी वळवला जाऊ शकतो. आणि आपल्याला माहिती आहे आपले मंत्री किती कार्यक्षम आहेत. आदरणीय मंगलप्रभात लोढा साहेब, नावामध्ये मंगल आहे परंतु प्रशिक्षणार्थींच्या जीवनामध्ये सगळं काही सध्या अमंगल होत आहे. त्यांच्या नावामध्ये प्रभात आहेत परंतु आपल्या प्रशिक्षणार्थी बांधवांच्या जीवनामध्ये कुठेतरी अंधार येताना दिसतोय. आदरणीय लोढा साहेब, मी तुम्हाला खरं सांगतो, प्रशिक्षणार्थी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे नसल्या कारणामुळे, त्यांची पगार वेळेवर होत नसल्या कारणामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आणि म्हणून कदाचित ह्या मुलांना न्याय देण्यासाठी साहेब किमान आपल्या खात्याचा निधी तरी दुसरीकडे वळवू नका. जे लोक काम करून राहिले, रात्रंदिवस काम करून राहिले, त्यांचा जर पगार अशा पद्धतीनं दुसऱ्या खात्यामध्ये जात असेल तर मग काय म्हणायचं, असाही प्रश्न त्या ठिकाणी साहजिकच उपस्थित होऊ शकतो. आणि म्हणून आदरणीय लोढा साहेब, तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे की ह्या मुलांची आर्तहाक तुमच्या कानापर्यंत पोहोचू द्या. तुम्ही जरी मुंबईला राहत असाल तरीसुद्धा एखाद्या वेळेला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये कार्यरत असलेल्या 1,30,000 मुलांना एकदा भेटा तर खरी. 1,30,000 मुलांना जाऊ द्या, परंतु 2-3 मुलांना तर भेटा, वेळ तर द्या थोडासा. त्यांच्या अडचणी काय आहेत, समस्या काय आहेत, त्यांना व्यवस्थित प्रशिक्षण मिळत आहे का, की त्यांना त्याच्या व्यतिरिक्त दुसरे काहीतरी कामं दिल्या जात आहेत, याची एकदा माहिती घ्या आणि सर्वांना कळवा, जेणेकरून ह्या प्रशिक्षणार्थी बांधवांना न्याय मिळेल. अन्यथा अशा पद्धतीनं त्यांच्यावरती अन्याय होतोय. मी काल एक अक्षरशः मुलाचा फोन आला की सर मला फरशी पुसायला सांगत आहेत, मला झाडून काढण्यासाठी सांगत आहेत. मग ह्या प्रशिक्षणार्थी बांधवांना आपण ह्यासाठी या योजनेमध्ये घेतलेलं आहे का, फरशी पुसण्यासाठी?
ग्रॅज्युएशन झालेला तो मुलगा होता. आपल्या देशामध्ये UPSC जरी एखाद्या विद्यार्थ्याला करायची असेल तर तरीसुद्धा त्याला ग्रॅज्युएशन हे आवश्यक असतं. म्हणजे एक ग्रॅज्युएशन झालेला विद्यार्थी कलेक्टर होऊ शकतो आणि दुसरा ग्रॅज्युएशन झालेला विद्यार्थी हा फरशी पुसण्याचं काम करत आहे. मग ह्याचं फरशी पुसण्याचं प्रशिक्षण तुम्ही देतात का मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधनं? किमान जे अधिकारी आहेत त्यांना किमान सूचना तर द्या की ह्या प्रशिक्षणार्थी बांधवांना कशा पद्धतीचं प्रशिक्षण घ्यायचं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण सुरू आहे परंतु ज्या अधिकाऱ्यांच्या अंडरमध्ये हे प्रशिक्षण सुरू आहे त्यांनाच माहिती नाही की यांना प्रशिक्षण नेमकं काय द्यायचं आहे. खरं पाहिलं तर हे योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या लोकांचं आधी प्रशिक्षण होणं गरजेचं आहे. नंतर तुम्ही विद्यार्थ्यांकडनं प्रशिक्षण योजना राबवून घ्या. अडचणीचंच काम आहे. पण आम्ही काय रडत नाही. प्रशिक्षणार्थी बांधव रडत नाहीत, कामासाठी काही म्हणत नाहीत. परंतु त्याच्या स्टेटसला, त्याच्या प्रतिमेला किती खराब वाटत असेल. एखाद्या वेळेला आपण झाडी फरशी पुसून काढणं हे काही कमी दर्जाचं काम आहे आमचं असं म्हणणं नाही आहे. परंतु सातत्यानं त्याला बाकीचे ऑफिसचे कामं नाही द्यायचे आणि त्याला फक्त फरशी पुसायला लावायची, अशी जर परिस्थिती असेल तर मग हे विद्यार्थी कुठेतरी नाराज होतील ना. काय वाटत असेल त्यांना? त्यांचा आत्मसन्मान दुखावला जात असेल. आणि कुशल मनुष्यबळ, अर्धकुशल मनुष्यबळ निर्माण करण्याची ही जी व्यवस्था आहे, ही जी यंत्रणा आहे, ही अतिशय चांगली तुमची योजना आहे. या योजनेवरती कुठेतरी पाणी फिरताना आता दिसत आहे. जे निकष, जो हेतू, जे एम, जो मोटो तुम्ही समोर ठेवलेला होता, ते उद्दिष्ट तुमचं कुठेतरी गायब होताना दिसत आहे, ते हरवलेलं दिसत आहे. आणि ही योजना कुठेतरी भरकटच जाताना दिसत आहे. आपले प्रशिक्षणार्थी बांधवांना सुद्धा माझी कळकळीची विनंती आहे बाबांनो, की आपल्याला हे जे वाढीव कार्यकाळ मिळालेला आहे तो वाढीव कार्यकाळ हा आपण झगडून भांडून घेतलेला आहे. जर आपल्याला 5 महिन्याचा कार्यकाळ वाढवण्यासाठी एवढा 3 आंदोलन मुंबईला करावे लागले, पुण्यापासून मुंबईला पैदल जावं लागलं, अनेक आमदार खासदार यांनी सातत्यानं वारंवार हा विषय आपला मार्गी लावला, प्रश्न विधानसभेत मांडला, विधान परिषदेमध्ये मांडला, सभागृहामध्ये मांडला, विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय, मंत्री महोदय, आमदार खासदार सगळ्यांना आपण निवेदनं दिली. त्यावेळेला आपल्याला हे यश मिळालेलं आहे 5 महिन्याचं. आणि म्हणून जर आपल्याला कायमस्वरूपी रोजगार पाहिजे असेल तर आपल्याला किती मोठा व्यापक लढा उभारावा लागेल ह्याही गोष्टीची कुठेतरी प्रचिती प्रशिक्षणार्थी बांधवांनी सुद्धा ठेवावी. काल मला एक विद्यार्थ्याचा मेसेज आला आणि तो म्हणाला की सर, मी युजर ID माझा आधार नंबर टाकलेला आहे आणि ते जो एरर येतो ना तो दाखवत आहे म्हणले. इनव्हॅलिड क्रेडेन्शियल्स असल्याचा मेसेज मला आलेला आहे म्हणला. तर आता मी नेमकं काय करू? बघा बरं विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी मार्चमध्ये सूचना दिलेल्या आधार व्हेरिफिकेशन करायच्या आणि आता मे महिना संपत आहे. जर आपण आधार व्हेरिफिकेशन करत असतो तर कुठेतरी आपण सुद्धा तेवढेच कारणीभूत आहोत. शासन कारणीभूत आहे, शासनाकडे निधी उपलब्ध नाही आहे त्यांना, तरीसुद्धा त्यांनी आपल्याला 5 महिन्याचा कार्यकाळ वाढवून दिलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना पगार नाही आहे. पगार नसताना हे सगळे विद्यार्थी काम करत आहेत. प्रशिक्षणार्थ्यांचा सँडविच झालेला आहे सरकारच्या मध्ये आणि घरच्यांच्या मध्ये, कुटुंबाच्या मध्ये. आणि ह्यासाठी कुठेतरी आपण प्रशिक्षणार्थी बांधव निश्चितच कारणीभूत आहोत. सगळं काही आपल्याकडे असताना जर आपण विजय मिळवत असू तर तो खरा हिरो नाही, परंतु प्रतिकूल परिस्थितीमध्ये, संकटकालीन परिस्थितीमध्ये जो संकटाच्या छाताडावरती पाय रोवून उभा राहतो तोच खरा हिरो होतो असं स्वामी विवेकानंद म्हणतात. म्हणून प्रशिक्षण योजनेमध्ये सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना ही विषम परिस्थिती, ही संकटकालीन परिस्थिती स्वतःला हिरो म्हणून सिद्ध करण्याची संधी देत आहे. म्हणून सर्व बांधवांना विनंती आहे की हिरो म्हणून स्वतःला सिद्ध करा आणि ही जी अडचण आपल्या समोर येत आहे या परिस्थितीवरती, त्याच्या छाताडावरती पाय ठेवून आपण यश मिळवण्याचा प्रयत्न करू. निश्चितच आपल्याला यश मिळेल. काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद.